तुम्हाला माहिती आहे का? बहुतेक गृहिणी रोज किचनमध्ये किमान 30 ते 45 मिनटं फक्त चुकीच्या पद्धतीमुळे वाया घालवतात. हो, चुकीच्या सवयींमुळे. जर तुम्हाला भाजी जास्त दिवस टिकवायची असेल, गॅसचा खर्च कमी करायचा असेल आणि स्वयंपाक अर्ध्या वेळेत करायचा असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी सांगणार आहे 85 अशा किचन टिप्स ज्या प्रत्येक गृहिणीला माहीत असायलाच हव्यात. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. बटाटे हे पाण्यात ठेवायचे. बटाटे कापल्यानंतर लगेच पाण्यात ठेवल्याने त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि बटाटे काळे पडत नाहीत. लिंबू रोल करून कापायचा, म्हणजेच थोडंसं हाताने दाबून रोल करायचा. त्यामुळे आतला रस सैल होतो आणि ह्यामुळेच आपल्याला लिंबाचा रस जास्त मिळतो. नारळ हा फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे किसून किंवा फोडून त्याचे छोटे भाग करायचे आणि फ्रीझरमध्ये ठेवायचा. त्यामुळे हा नारळ आपल्याला कधीही थेट वापरता येतो. कढीपत्ता सुकवून ठेवायचा. ओलसर ठेवला तर तो काळा पडतो. त्यामुळेच कढीपत्ता धुतला जर असेल तर तो पेपरमध्ये गुंडाळून ठेवा किंवा मग वापरताना तो धुवून घ्या. सीझनमध्ये मटार स्वस्त असतात, त्यामुळे ते आपल्याला जर स्टोअर करायचे असतील तर ते सोलून फ्रीझरमध्ये ठेवायचे, म्हणजे हे भरपूर दिवस आपल्याला स्टोअर करून वापरता येतात. मसाले जर तुम्हाला वाटून घ्यायचे असतील तर ते मसाले आधी भाजून घ्यायचे. मसाले आधी भाजून घेतल्यामुळे त्याचा सुगंधही वाढतो आणि त्याची चवही तीव्र होते. टोमॅटो जर जास्त पिकले असतील तर त्याची सरळ प्युरी करायची आणि बर्फाच्या ट्रेमध्ये ती फ्रीज करून ठेवायची, म्हणजे आपल्याला कधीही ही प्युरी वापरता येते. लसूण निवडायचा जर वेळ वाचवायचा असेल तर त्यासाठी भरपूर असा लसूण आधीच निवडून ठेवायचा, म्हणजे आपला वेळ वाचतो. कांदा आधीच कापून ठेवू नका, कारण जास्त वेळ कांदा जर कापून ठेवला तर त्याची चव आणि पौष्टिकता दोन्हीही कमी होतात. भाजी धुताना आधी धुवायची आणि मग कापायची, कारण कापल्यानंतर भाजी जर धुतली तर तिचे पोषक घटक कमी होतात. कुकरमध्ये आपल्याला बऱ्याचदा मल्टी कुकिंग करता येतं, जसं की डब्यांमध्ये खाली डाळ वरती भात, किंवा मग तुम्ही एखादं स्टँड ठेवून तिथे बटाटेसुद्धा एकाच वेळी वरण भात आणि बटाटे असेही शिजवून घेऊ शकतात. त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीही वाचतात. दूध ओतू नये किंवा सांडू नये ह्यासाठी दुधाच्या पातेलीवरती स्टीलचा चमचा ठेवावा, म्हणजे फेस बाहेर येत नाही आणि दूध ओतू जात नाही. भाजी बनवताना कढई आधीच गरम करून घ्या. थंड कढईमध्ये जर तेल घातलं तर त्यामध्ये भाजी चिकटू शकते. चपाती जर मऊ हवी असेल तर पीठ मळताना थोडंसं दूध किंवा दही घालून पहा. भाजी जास्त तिखट झाली असेल तर थोडंसं दही किंवा क्रीम किंवा उकडलेला बटाटा घाला, त्यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो. कढी फाटू नये म्हणून मंद आचेवर उकळवा आणि सतत हलवत राहा. शिवाय कढीमध्ये मीठ सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे कढी अजिबात फाटत नाही. डोशाचं जे पीठ बनवत असाल तर त्यात 2-3 मेथीचे दाणे घाला, त्यामुळे फर्मेंटेशन चांगलं होतं, पीठ फुलण्यास मदत होते. काही भाज्यांमध्ये मीठ शेवटी घाला, जसं की भेंडी, मशरूम. यामुळे भाजी पाणी सोडत नाही आणि भाजी चिकट होणार नाही. सांबार उकळल्यानंतर तो 10 मिनटं झाकून ठेवावा, त्यामुळे सांबारची चव अजून खुलून येते. तूप करताना मेथी जर त्यामध्ये घातली तर त्यामुळे तुपाचा सुवास खूप छान येतो. भात जर मोकळा हवा असेल तर 1 चमचा तेल किंवा लिंबाचा रस भात शिजवताना घाला, त्यामुळे भात मोकळा आणि पांढरा शुभ्र तयार होतो. पोहे धुताना जास्त पाणी नको, नाहीतर पोहे चिकट होतात. बेसन पिठाचा कुठलाही पदार्थ बनवताना बेसन पीठ आधी चाळून घ्या, त्यात गुठळ्या राहायला नको, म्हणजे आपला पदार्थ अगदी व्यवस्थित होतो. पनीर सॉफ्ट ठेवण्यासाठी गरम पाण्यात 5 मिनिटं ठेवा. कांदा कापताना सुरी ओलसर ठेवा. ओलसर सुरीमुळे कांद्याचे वायू कमी प्रमाणात हवेत पसरतात आणि डोळ्यांची जळजळ कमी होते. कोथिंबीर टिश्यूमध्ये गुंडाळा. धुवून पूर्ण सुकवा, मग टिश्यूमध्ये गुंडाळा आणि डब्यात ठेवा. ओलावा शोषला जातो, त्यामुळे कोथिंबीर 7 ते 8 दिवस टिकते. आलं लसणाची पेस्ट जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये 1 चमचा तेल घाला. तेल घातल्याने पेस्ट काळी पडत नाही आणि 10 ते 12 दिवस टिकते. डाळ तांदूळ हे आधी भिजवून ठेवा. किमान 15-20 मिनटं भिजवल्याने गॅस कमी लागतो आणि शिजण्याचा वेळसुद्धा कमी होतो. भेंडी पूर्णपणे कोरडी असावी, कारण ओलसर भेंडी कापली तर ती जास्त चिकट होते आणि धुतल्यानंतर ती कापण्याआधी व्यवस्थित कोरडी करून घ्या, म्हणजे आपली भाजी चिकट होणार नाही. पालक उकळताना चिमूटभर साखर घालावी, त्यामुळे हिरवा रंग टिकून राहतो आणि पालकाची जी चव आहे ती सुद्धा बॅलन्स होते.
फुलकोबी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावी. 10 मिनटं भिजल्यास त्या आतले जे किडे असतील तर ते निघून जातात. कडधान्य लवकर शिजायचे असतील तर त्यासाठी ते रात्रभर भिजवून ठेवा आणि कडधान्य शिजवताना त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घाला, त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात. भाजी जर कुरकुरीत हवी असेल तर झाकण न ठेवता शिजवा. डाळ शिजवताना त्याचा जो फेस असतो तो काढून टाका, त्यामुळे पचनासाठी ही डाळ चांगली असते. भाजीमध्ये गरम मसाला घालायचा असेल तर तो सगळ्यात शेवटी घाला, त्यामुळे गरम मसाल्याचा सुगंध खूप छान टिकतो. साखरेला मुंग्या लागू नये यासाठी साखरेमध्ये लवंग टाकून ठेवा. मिठात ओलावा शोषला जातो तर त्यामुळे मीठ ओलसर होऊ नये ह्याकरता मिठामध्ये थोडेसे तांदूळ टाकून ठेवा. मसाले हे शक्यतोवर हवाबंद डब्यात ठेवा, त्यामुळे मसाल्यांना मॉइश्चर येणार नाही आणि मसाले खूप वेळ टिकतील. ड्रायफ्रूट हे फ्रीजमध्ये जर ठेवले तर त्याला कीड लागत नाही किंवा ड्रायफ्रूट खवट होत नाही. पनीर हे पाण्यात टाकून ठेवलं तर ते छान मऊ राहतं. कांदे आणि बटाटे नेहमी वेगळे ठेवावे, एकत्र ठेवल्यास ते लवकर खराब होतात. फळेसुद्धा कांदे बटाट्यांसोबत ठेवू नका, कारण इथिलिनमुळे इतर फळं लवकर पिकतात, तर फळेसुद्धा वेगळे ठेवा. उरलेली जर भाजी असेल तर तिचा पराठा किंवा सँडविचचं फिलिंग तुम्ही करू शकतात. भात जर उरला असेल तर त्याची तुम्ही इडली, कटलेट किंवा फ्राईड राईस बनवू शकता. ब्रेड जर फ्रीजरमध्ये ठेवला तर तो जास्त टिकतो. दूध उरलं असेल तर त्याचं पनीर किंवा दही बनवून ठेवा. लोणचं कधीही कोरड्या चमच्यानेच काढा, त्यामुळे फंगल होत नाही. फ्रीज आठवड्यातून साफ करायचा, म्हणजे कुठलाही वास राहत नाही. शक्य असेल तर पारदर्शक डबे वापरा, त्यामुळे कुठलाही पदार्थ आपल्याला डब्यातून काढायला सोपा जातो आणि वरच्यावरती आपल्याला लक्षात येतो की कोणत्या डब्यात आपण कोणता पदार्थ ठेवला आहे. मोठ्या खरेदीपूर्वी स्टॉक तपासून घ्यायचा, म्हणजे आपल्याला जास्तीची खरेदी टाळता येते. तांदूळ हा मोठ्या हवाबंद डब्यात ठेवायचा, ज्यामुळे तांदळाला कीड लागत नाही. डाळी ह्या उन्हामध्ये आधी वाळवून घ्यायच्या, त्यामुळे डाळीतली जी आर्द्रता असते किंवा मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि डाळी लवकर खराब होत नाही. फ्रीजरमध्ये सुद्धा लेबल लावून ठेवायचे, म्हणजे डेट लिहून ठेवायची. फ्रीजमध्ये जर आपण काही बॉक्स ठेवत असतो, जसं की मसाल्यांचे बॉक्स असतील किंवा रेडी टू ईटचे बॉक्सेस असतील, तर त्याची जी एक्सपायरी डेट आहे तर ती लिहून ठेवायची, म्हणजे आपल्याला ते चेक करायला सोपं जातं. उघडलेले जे पॅकेट असतात ते क्लिपने बंद करून ठेवायचे, म्हणजे पॅकेटवरती ओलावा येत नाही. केळी ही शक्यतो टांगून ठेवायची, म्हणजे ती काळी पडत नाही. हिरव्या मिरच्या टिश्यूमध्ये गुंडाळून ठेवा, जास्त दिवस टिकतील. लिंबू हा पाण्यामध्ये जास्त दिवस टिकतो, तर मग बरणीमध्ये पाणी घेऊन त्यात जर लिंबू टाकून ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात. किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये म्हणा किंवा एखाद्या बरणीमध्ये म्हणा एअरटाईट ठेवले तरी ते टिकतात. दही ही वेगळ्या भागात ठेवायची, म्हणजे दही लावल्यानंतर तिला जास्त हालचाल व्हायला नको, त्यामुळे दह्याला पाणी कमी सुटतं. उरलेली जर चपाती असेल तर त्याचा आपण चिवडा किंवा लाडू बनवू शकतो. आता टिप नंबर 61, आठवड्याचा जर मील प्लॅन बनवून ठेवला तर आपला आठवडाभर गोंधळ कमी होतो आणि आपल्याला स्वयंपाक पटापट करता येतो. किराण्याची लिस्ट बनवून मगच किराणा खरेदी करा, म्हणजे आपल्याला इतर ज्या एक्स्ट्रा वस्तू आपण खरेदी करतो त्याची खरेदी टाळता येते. सगळ्या डब्यांना शक्यतो लेबल लावून ठेवायचं, म्हणजे त्यामुळे आपला वेळ वाचतो. रोज 10 मिनटं छोटीशी साफसफाई केली तरीसुद्धा मोठी सफाई म्हणजे डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही. चॉपिंग बोर्ड जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वापरले तर त्यामुळे हायजीन मेंटेन करता येतो. गॅस रोज पुसायचा, म्हणजे गॅसवरती डाग बसत नाही. गॅसची चिमणीसुद्धा महिन्यातून एकदा क्लीन करायची, म्हणजे ऑइल जमा होत नाही. सिंक जे आहे ते शक्यतो बेकिंग सोड्याने धुवा, त्यामुळे खराब वास जात. डस्टबिनसुद्धा स्वच्छ धुवून ठेवायचे, त्यामुळे बॅक्टेरिया कमी होतात. स्वयंपाक करताना जर तुम्ही किचन टायमर लावून ठेवला तर त्यामुळे स्वयंपाक करताना जे जळणे किंवा स्वयंपाक करपणे असं काही होत असेल तर ते टाळता येतं. किचनमधल्या जास्त वस्तू असतील तर त्या काढून टाका, त्यामुळे स्पेस वाढतो. रोज रात्री प्लॅटफॉर्म रिकामा करून स्वच्छ धुवून ठेवावा, म्हणजे सकाळी खूप छान वाटतं. सुरींनासुद्धा धार लावून ठेवायची, म्हणजे आपली कामं सोपे होतात आणि आपल्याला भाज्या पटापट चिरता येतात. भांडीसुद्धा जर आपण लगेच धुवून ठेवली तर त्यावरती डाग बसत नाही आणि भांडीसुद्धा जास्त गोळा होत नाही, त्यामुळे आपलं पटापट कामं होतात. आठवड्यातला एक दिवस डिक्लटरसाठी ठेवा, त्यामुळे एक सिस्टीम व्यवस्थित टिकते आणि आपल्याला अचानक खूप काम केल्याचं बर्डन येत नाही. भाज्या ज्या असतील त्या आठवड्याला 1 तास देऊन जर एकाच दिवशी निवडून ठेवल्या तर आपले रोजचे 15-20 मिनटं वाचतात.
शक्यतो सीझनल भाज्या घ्या, त्यामुळे त्या स्वस्त आणि पौष्टिकही राहतात. घरचा जर मसाला असेल तर अतिउत्तम. बाहेरचं खाणं टाळलं जातं आणि घरचा मसाला खूप स्वस्तातही पडतो. जर तुम्ही रोज घरीच दही लावलं तर दर महिन्याला चांगली बचत होते. सकाळची तयारी रात्रीच करून ठेवायची, म्हणजे सकाळी ताण कमी होतो. टिफिनला काय द्यायचं आहे ह्याचंसुद्धा आधीच प्लॅनिंग करून ठेवा, म्हणजे सकाळी सकाळी गोंधळ होत नाही. महिन्याचा जो किचन बजेट आहे तो ट्रॅक करा, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येते. जर कधी मॉल्समध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी ऑफर्स चालू असतील तर त्या ऑफर्समध्ये बल्क खरेदी करून ठेवायची, त्यामुळे दीर्घकालीन बचत होते. फूड वेस्टेज शक्यतोवर 0 ठेवायचा. उरलेलं जे अन्न आहे ते क्रिएटिव्हिटीने वापरायचं. हो, पण खूप जास्तही शिळं खायचं नाही. एकाच गॅसवरती जर आपण 2 पदार्थ बनवले तर वेळ आणि गॅस दोन्हीही वाचतो. जसं की कुकरमध्ये एकाच वेळी वरण, भात, बटाटे असं तुम्ही शिजवू शकता, किंवा इतर भाज्या कुकरमध्ये जर लावल्या तर गॅसची बचत होते. तर मग ह्या होत्या त्या 85 टिप्स, ज्यामुळे आपला वेळ आणि खर्च दोन्हीही वाचू शकतो. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.